नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे 3 महिने टिकणारी खमंग अशी शेंगदाणा चटणी. भाजी कमी पडली किंवा कोणाला भाजी आवडली नाही किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम भारी आणि खास अशी ही शेंगदाणा चटणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, लसूण, लाल मिरची पावडर आणि मीठ हे साहित्य लागतं. सगळ्यात आधी शेंगदाणे मीडियम फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे. शेंगदाणे तेलातही तळून घेऊ शकता. त्यानंतर सोललेला लसूण तेलात गोल्डन होईपर्यंत खमंग तळायचा आहे. त्यानंतर दोन्ही थंड होऊ द्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, तळलेला लसूण, आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे. तयार आहे आपली सिंपल पण खमंग शेंगदाणा चटणी. या चटणीमध्ये जास्त इन्ग्रेडियंट्स नसल्यामुळे जास्त दिवस टिकते. एकदा एका हवाबंद डब्यात ही चटणी भरून ठेवा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.